12 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. सुजल सुंदर असा गोलंदाजी टाकतो, परंतु क्षेत्ररक्षक व्यवस्थित होत नाहीयेत. पुन्हा एकदा सुजल तयार, त्याला फलंदाजी सामना करतो तो म्हणजे शुभमला काहीच चेंडू समजलेला नाही. आणि हा 9 चेंडू आणि 1 धाव संख्या 2 ने बदलते. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. छत्रपती संभाजीराजे क्रिकेट संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. धावसंख्या 10. पुन्हा एकदा तटवलेला प्रणय निफटका आणि हा चौकार. गचाळचं क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षणामुळे धावसंख्या 4 ने बदलते. धावसंख्या झाली ती 14. बरोबर 14. पहिल्या षटकातलं 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू बाकी. यापुढे होणारा सामना छत्रपती संभाजीराजे भोवली आणि सनी 11 भोवली या दोन्ही संघामध्ये होणार आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही तक्रार आहेत. प्रणयने मारलेला हा एक स्वीप शॉट आणि या स्वीप शॉटमुळे 2 धावा मिळाल्या आहेत. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो मिळते आणि हा ओव्हर थ्रोमुळे पुन्हा तिसऱ्या धावाच्या नादात रनआउट झालेला आहे. आणि प्रणय उत्कृष्ट खेळत होता, परंतु तिसरी डाव चोरण्यामध्ये ते अयशस्वी ठरलेला आहे. यामुळे आपला विकेट गमावलेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. यापुढील होणारा सामना छत्रपती संभाजीराजे भोवली सनी 11 भोवली. छत्रपती संभाजीराजे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. पुढचा सामना लगेचच सुरू करायचा आहे. दरम्यान सुरू असणारा सामना KDR भोवली आणि कृष्णा ट्रेडर्स. शुभम हा उत्कृष्ट खेळतोय आणि या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पुन्हा एकदा 4 ने बदलवते. धावसंख्या झालेली होती 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 20. खरोखरच एक आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाकडून, परंतु अतिघाईमुळे आपला एक रनआउट घडवलेला आहे. आणि प्रणयच्या विकेट नंतर दुसरा फलंदाज फोटो आलेला होता, म्हणजे बॅट्समन आला होता, म्हणजे साई. कृष्णा ट्रेडर या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावा. बॉलरने मयूर 12 चेंडू आणि 29 धावा. आणि हा अतिरिक्त धावा, मला वाटतं हा वाईट चेंडू. धावसंख्या एकूण 5. धावसंख्या होते 5 25. बघूयात शुभम साईम. आणि हा 9 चेंडू होता. 9 चेंडू प्लस विकेट. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 26. ज्ञानेश्वर होडवे हा 9 बॉल चेंडू होता. 9 चेंडू होता आणि त्याच्यावर सिक्सर मारलेला आहे आणि सिक्सर आउट असल्यामुळे हा चेंडू हा ग्राह्य धरला जाईल. याचे 2 कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. 26 धावसंख्या झाली ते 26. पुन्हा एकदा बॅट्समन नेम आयुष. पुढचा फलंदाज आयुष. कृष्णाई थोरात, कृष्णाई ट्रेडर्स. डॉट होता. धावसंख्या झाली ते 27. येते वर्डत 28. सिंगल. धावसंख्या झाली ते 28. 2 बाद 28. दुसरं षटक सुरू. तीन झाले मला वाटतं. वाईट चेंडू आणि वाईट चेंडू प्लस हा चौकार.
धावसंख्या झाली ती 33. शेवटचे 2 चेंडू बाकी, 3 चेंडू बाकी. तीनच झालेत. कृष्णाई ट्रेडर्स या संघाला जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे आणि वाईड सी बरसात आपल्याला पाहायला मिळते. सर्व चेंडू हे वाईड अतिरिक्त धावा मिळत आहेत आणि केडीआर भोळे या संघाला जर जिंकायचं असेल तर यापुढे गोलंदाजी व्यवस्थित करावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. धावसंख्या झाली ती 35. 4 बॉल झाले ना. 4 बॉल ना. 8 चेंडू. किती धावा पाहिजे? 16. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या 36. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कृष्णाई ट्रेडर या संघाला जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर चोरलेली 1 धाव आणि 1 धावेमुळे धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या झाली तरी 37. 2 गडी बाद. 37. 6 चेंडू आणि 12 धावा. अतिशय रोमांचक असा हा सामना आपला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तर म्हणजे बॉलर आदित्य लाटवण पंचक्रोशीमधील पेढे या गावातला हा छोटासा खेळाडू आदित्य मुरुडकर. बघूयात 6 चेंडू आणि 12 धावांमध्ये कोणत्या पद्धतीने करतो तो. उत्कृष्ट असा ऑफ साईडला खेळलेला तो पहिला चौकार शुभमच्या बॅटमधून. शुभम हा वन साइड बॅटिंग करताना दिसतोय आपल्या संघासाठी. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 8 धावा. काहीस कृष्णाई ट्रेडर्स या संघाकडे झुकलेला हा सामना. पुन्हा लेग साइडला मारलेला फटका परंतु 1च धाव. 4 चेंडू आणि 7 धावा. अतिपतीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 7 धावा. आदित्य पुन्हा एकदा तयार आणि कट लागलेला हा बॅट्समन परंतु विकेट किपरला हा गोलंदाज काय समजलेला नाही आणि यामुळे हा चौकार घशाळ असं आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पेडणेकर कॉमेंटेटर्समध्ये संपर्क साधा. हा चौकार मिळाला आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा हा लेग बाईटच्या रूपात मिळालेला हा चेंडू उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू होता परंतु या चेंडूवर 1 धाव तर चोरलेलीच आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. अतिपतीचा सामना शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर बघूया कशा पद्धतीने शिवम आपला सामना जिंकतो तो. आणि हा मारलेला सुंदर असा टॅप आणि या टॅपवर चौकार मिळालेला आहे. कृष्णाई ट्रेडर्स या संघाला हा विजयाचा मान मिळालेला आहे. शुभम याने 1 मॅन आर्मी स्वतःच्या फलंदाजीवर हा सामना आपला जिंकलेला आहे. दोन्ही संघ मजबूत होते. कृष्णाई ट्रेडर्स या संघाला मिळालेला हा विजय आहे. यापुढे होणारा सामना छत्रपती संभाजीराजे भोवली यांच्या विरुद्ध सनी इलेव्हन भोवली. दरम्यान छत्रपती संभाजीराजे भोवली या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग वर्ष 2 या आपल्या सुंदर अशा ग्राउंडवर चाललेल्या सामने स्पर्धा प्रीमियर लीग यूट्यूब लाईव्ह आहे. सर्वांनी या यूट्यूब लाईव्हचा
घर बसल्या आपण हे पाहता येतील अशा पद्धतीची सोय आपण केलेली आहे. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग वर्ष 2 यांचे जो आयोजक आहेत प्रशांत कदम, दिनेश कासारे, प्रदीप गणवे, संतोष मोरे, प्रवीण कदम, जीवन मोहिते, सुशील मोहिते, दीपक कासारे, महेश साटम, अनिल दिलेकर, शुभम जाधव, रणजित कासारे, मयूर सुतार, ओमकार सुतार हे आयोजक आहे. दरम्यान या स्पर्धेमधला हा 6वा सामना छत्रपती संभाजीराजे बोरवले आणि सनी 11 भोरवली हे दोन्ही एका गावातले संघ आहेत. छत्रपती संभाजीराजे क्रिकेट संघ हा प्रथमतः क्षेत्ररक्षण खेळायला मिळतोय आणि सनी 11 या संघाकडून क्षेत्ररक्षण फलंदाजीसाठी आलेला तो म्हणजे सुशील आणि स्मिथ गणवे हा या छत्रपती सनी 11 संघाचा कर्णधार आहे. धावसंख्या झाली ते 2-3. स्मिथने मारलेला हा चौकार, बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने बदलते, धावसंख्या झाली 7. पुन्हा एकदा सुंदर पेटवलेला चेंडू, पुन्हा एकदा चौकार, पुन्हा एकदा धावसंख्या 4 ने बदल होते, धावसंख्या झाली 11. पहिलं षटक घेऊन आलं म्हणजे साहिल. पुन्हा एकदा सुरेख असा टाकलेला चेंडू, फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. फलंदाज एकच धावावर समाधान मानायला लागतोय. पुन्हा मारलेला असा खणखणीत फटका, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणामुळे एकच धावावर समाधान मानते. धावसंख्या झालेली ती म्हणजे 13. बिनबाद 13. पहिलं षटक सुरू. पुन्हा एकदा गफाळं क्षेत्ररक्षण, यामुळे चौकार मिळालेला आहे. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग आयोजित लाटवण प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपला वेळ काढलेला आहे. आपली सर्व कामं बाजूला ठेवून आम्हाला ज्यांचे मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभले ते म्हणजे आमचे जीवन मोहिते सर, यांचं सुद्धा खूप खूप हार्दिक स्वागत. त्यांचं सुद्धा आम्ही आभारी आहोत. पहिल्या चेंडूवर जितू पाटील या पहिल्याच चेंडूवर गडी बाद होते. पहिलाच 9 चेंडू टाकला होता, परंतु त्यांनी तो षटकार मारलेला आहे. तो षटकार या स्पर्धेमध्ये उपलब्ध नाही आणि यावर चार धावा. सुरेखाचा चेंडू या ठिकाणी, परंतु एसटीच्या मागे जाणारा चेंडू 4 धावेसाठी. या 4 धावा. आणि आनंदी 11 एक धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 27 वर. संभाजीराजे क्रिकेट संघ आणि सनी 11 या दरम्यान खेळला जाणारा हा सामना. पंच म्हणून बाळू गणवे. पुढचा चेंडू जितू पाटील. अतिशय सुरेखाचा चेंडू या ठिकाणी, परंतु 4 धावा. हा मात्र मोठा खेळाडू या ठिकाणी सनी गोपाळसाठी खेळतोय. आयकॉन आहे स्वतः स्मिथ. सुरेखाचा चेंडू या ठिकाणी सीमारेषेबाहेर 4 धावेसाठी. पुन्हा पुढचा चेंडू जितूचा खेळ तो स्मिथ. सुरेख कटवलेला चेंडू 1 धावेवर समाधान मानतोय. मला वाटतं हे षटक संपलेलं आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवता येतो. धावसंख्या झाली ती 32. लाटून पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 2. या पंचक्रोशीतील सर्वच खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करीत आहेत. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. बॉलर नेम निलेश. तिसरं षटक घेऊन आलाय तो निलेश. सामना करायला स्मिथ. सुंदर असा चेंडू, आपला कटवलेला चेंडू या ठिकाणी पंच. हा डॉट बॉल.
धावसंख्या थांबली होती 32 वरती. हा मात्र खराब चेंडू नो घोषित होत आहे. स्मिथ सुंदर सुरेख फटका मारला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बनावलं गेला आणि पंचांनी स्क्वेअर घोषित केलेला. धावून 1 आणि नो 2 धावा, एकूण 2 धावा. 9+1 अशा 2 धावा. खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निलेशचा पुढचा सुंदर असा चेंडू. 2 धावा घेणे यश मिळालेले आहेत. बघूया. नो एकूण 3 धावा. 1+2 एकूण 3 धावा झालेल्या त्या ठिकाणी. पुढचा चेंडू निलेशचा खराब क्षेत्र गोलंदाजी या ठिकाणी करतोय. हा बाउंड्री लाईन जाणारा चेंडू सीमारेषे बाळगताना 4 धावेसाठी 5 धावा. हा पण नो आहे. खराब गोलंदाजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते निलेश कडून. पुढचा चेंडू हा देखील मला वाटतं खराब जात होता परंतु बॅटकट घेऊन गेलेला आहे. बघूया पंच काय म्हणतात. आज ही धाव पूर्ण आहे निश्चितपणे. स्मिथ धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या पोचते जाऊन 43 वर. 43. निलेशचा पुढचा चेंडू स्मिथसाठी थांबून मारलेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सुजल उशिरा आलेला हा खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण केल्याने सुजलने. 44 धाव्यावर या ठिकाणी होत आहेत. 3. पुढचा निलेशचा चेंडू चांगला खटकलेला चेंडू. हा निश्चितपणे सीमारेषे भारतीय चौकार. या 4 धावा. 4 धावसंख्या होत्या 48. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 49 धावसंख्या. 50 धावेसाठी अर्धशतक पूर्ण होण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे संघाच्या आणि 50 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. बघूया काय होते या ठिकाणी. किती धावा झाल्या एकूण. 4 धावा. स्मिथ एक चलाक खेळाडू. 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या पोचते 53. विजयासाठी 54 धावांची आवश्यकता. चला लवकर लवकर. आनंदी 11 आणि माऊली क्रिकेट संघ या दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे आहे. माझ्या शेजारी या ठिकाणी स्कोर. आनंदी 11 माऊली क्रिकेट संघ टॉससाठी यायचे आहे. क्लब आनंदी 11 संघ कर्णधार. संघाचे दोन्ही कर्णधार लवकर लवकर टॉस करण्यासाठी यायचे आहे. या पंचक्रोशीतील अष्टपैलू खेळाडू सन्माननीय जीवन मोहिते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहिल गोसावी कुठे असेल कृपया. तुम्हाला संघ मला या ठिकाणी बोलत आहेत. जितू पाटील स्ट्राईक वर आहे आणि कोण दादू आहे ना. बॉलरचं नाव काय. हे बॉलर नेम आकाश. बॅट्समन अथर्व. जितू वरती आहे. स्ट्राईक वर आहे जितू. हा खालचा अथर्व. डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू. चांगला चेंडू म्हणावा लागेल. जितू पाटील ओरमचा बादशाह या ठिकाणी ओळखला जातो. पंचक्रोशीतील चांगला खेळाडू आणि खराब चेंडू. चांगला फायदा घेता आला नाही. काय नाही. याच 2 धावा. हा 2 धावा. दोन धावा झाल्या. एक खरा नो आणि एक धावून काढले. सुरेख चेंडू कटवलेला या ठिकाणी 1 धाव्यावर समाधान मला लागतं अथर्वला. हा धावसंख्या 3. हो सिंगल नाही. नोचा 1 रन होता. हा सिंगल. ते 2 रन. 9+1 सिंगल 1. आता 1 नो.
हा आता एक नो मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तुम्हाला. डॉट चेंडू निघतोय एका बाजूला ओरमचा बादशाह या ठिकाणी मात्र चौकार घेतो. हे जितूच्या बॅटकडून पहिला चौकार. स्मिथ चांगले बॅटिंग करून या आपल्या संघासाठी 54 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे तो या संघासमोर. हा संघ कुठला आहे? संभाजीराजे. ओ सूर्य कसा झेल या ठिकाणी सनी गोपालचा हाच टपेल डाव करा छोटा खेळाडू आणि जितूच्या रूपाने एक मोठा धक्का बसतोय छत्रपती संभाजीराजे संघासाठी. चांगला खेळाडू. बॅट्समनचं नाव काय? निलेश. आकाश सुंदर अशी गोलंदाजी करतोय. आकाश चांगला झेल घेतला होता. पुढचा चेंडू सुंदर चेंडू आणि हा क्लीन बोल्ड. जसा आला तसा गेला हा. निलेश चांगली गोलंदाजी करतोय सनी गोपाल संघाकडून आणि षटक संपलेला आहे. एक षटक संपलेला आहे. या षटकामध्ये 2 गडी बाजल्याने स्वतः धावसंख्या 8. आता येतोय तो स्मिथ गणवे. बॅट्समनचं नाव काय नवीन? अमोल आणि अथर्व ही जोडी मैदानात. सुंदर असा ग्राउंडला घासून निघालेला चेंडू 4 धावेसाठी निघतोय. धावा 4 ने वाढत आहेत. धावसंख्या पोहोचते जाऊन 12 वरती. स्मिथ चांगली फलंदाजी केली होती स्मिथनी. गोलंदाजी कशा पद्धतीने करतो बघूया. हा एक मोठा चौकार मिळाला. दुसरा देखील चौकार मिळत आहे. 2 सलग चौकार लागत आहेत. धावसंख्या होते ती 16 वर पोचते. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अथर्वकडून. अथर्व आणि अमोल ही जोडी मैदानात आपल्या संघासाठी 54 धावांचा डोंगर पार काढायचा आहे. दुसरा सलग चौकार आणि हा तिसरा सलग चौकार म्हणला या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्मिथला सलग 3 चौकार पाहायला मिळाले आहेत. ज्या पद्धतीनं स्मिथने बॅटिंग केली होती तशाच पद्धतीने अथर्व आपल्या संघासाठी बॅटिंग करतोय. चांगली फलंदाजी अथर्वची पाहायला मिळते. पुढचा चेंडू स्मिथचा आणि या इथे एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र जाते अमोल. डॉट बॉल काय? हा रन आहे का? ओके ओके डॉट बॉल. पुढचा चेंडू सूर्यकाचा चेंडू या ठिकाणी उंचाचा खेळाडू अमोल या ठिकाणी. अथर्व 5. शेवटचा चेंडू बाकी. ओके आणि हा सुंदर असा चेंडू या ठिकाणी चौकार सीमारेच्या बाहेर जातो. खराब असत गोलंदाजी या ठिकाणी स्मिथ कडून. आता मात्र येतो 25 धावा. 25. आता आलाय तो शुभम. आकाशची गोलंदाजी पाहण्यासारखी मिळाली. आकाश नेमाने. शुभम बॉलर आहे. पण 25 ना? शुभम ना? 25 ना? साहिल घ्या लिहून पटकन. तुम्हाला वाचता येईल असेल. या साहिलचा पहिला चेंडू अमोलसाठी. हा निश्चितपणे चौकार. या 4 धावा मिळतात पहिल्या चेंडूवरती साहिलच्या. अमोल धावसंख्या पोचते 29. आता मात्र अमोल थोडीशी प्रॅक्टिस नसल्यामुळे हा खेळाडू थोडा चांगली गोलंदाजी या ठिकाणी. एक चेंडू का चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पुढचा चेंडू साहिलचा अमोलसाठी. सूर्यकाचा टाकलेला चेंडू या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. 1 धावेवर समाधान म्हणावं लागत आहे. धावसंख्या 30 आणि हा सूर्यकाचा जेल म्हणावा लागेल या ठिकाणी. स्मिथच्या संघातील सगळ्याच खेळाडूंची एक वैशिष्ट्य आहे बघा. सगळ्या खेळाडूंची कॉलर बाकी वर आहे. अनुज, साहिल, आकाश. सुंदर असा चेंडू
धावसंख्या 1, 54 धावांचं लक्ष आहे. हा एवढा मोठा टार्गेट काही होत नाही आहे आणि षटक संपलेला आहे आणि मॅच विजयी झालेला आहे तो कोणता संघ? सनी 11. माऊली 11 टॉस जिंकून आपण काय स्वीकारलंय? लवकर कळवा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या संघामध्ये जो समीर खेळाडू आहे, बाबू जो खेळाडू आहे, अतिशय माऊली आणि कोण बघा इकडे घ्या, इथे घ्या. आनंदी 11 आणि माऊली या दोन्ही संघादरम्यान आता खेळला जाणारा हा सामना. माऊली क्रिकेट संघ टॉस विन झालेला होता ना. माऊली